नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री भामचंद्र डोंगर, वासोली चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे या डोंगरावरील श्री भामचंद्र भगवान मंदिर तसेच श्री भामचंद्र डोंगर विठ्ठल रुक्मिणी मंदिर याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. भामचंद्र डोंगर महादेव मंदिर, तालुका चाकण, जिल्हा पुणे. मानवी आयुष्यात संत, साहित्य, देवदेवता यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याच दृष्टीने महत्त्वाचे असणारे ठिकाण म्हणजेच तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर. या ठिकाणी तुकाराम महाराजांना भगवान पांडुरंगाचे दर्शन झाले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या ठिकाणाला साक्षात्कार भूमी म्हणून देखील ओळखले जाते. तसेच येथे असलेली कोरीव लेणी आणि भगवान भामचंद्राचे अर्थात महादेवाचे मंदिर असल्यामुळे वेगळे महत्त्व आहे. 15 दिसामाजी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भामगिरी पठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. 15 दिवसांच्या अखंड समाधीनंतर संत तुकाराम महाराजांच्या मुखातून हा अभंग आला. ते ठिकाण होते भामगिरी म्हणजेच भामचंद्र डोंगर. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा डोंगर वारकरी संप्रदायासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र म्हणून तो ओळखला जात होता. अर्थात त्याचा पुरावा म्हणजे येथील दगडात कोरलेल्या गुहा आणि मंदिरे. त्यापैकीच एक भामचंद्र भगवान अर्थात भामचंद्र महादेव मंदिर. भामचंद्र डोंगर सह्याद्रीच्या मुख्य रांगापासून स्वतंत्र उभा आहे. पूर्व पश्चिम पसरलेल्या या डोंगराच्या खालचा भाग वृक्षवल्लीने नटलेला आणि वरच्या भागात कातळाचा उभा कडा आहे. डोंगराच्या पायथ्यापासून भीमा नदी वाहते. त्यामुळे या डोंगराला भामचंद्र असे नाव पडले आहे. या डोंगराच्या पश्चिमेला असलेल्या 9 लाख उंबरे नावाच्या गावामुळे त्याला 9 लाखा डोंगर असेही म्हटले जाते. पुण्यापासून 40 किलोमीटर आणि पिंपरी चिंचवडपासून 20 किलोमीटरवर असलेल्या शिंदे वासोली गावातून भामचंद्र महादेव मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. डोंगराच्या पायथ्यापासून जंगलातील अवघड पायवाटेने मंदिराकडे जाताना वरून देहू गावाचे विहंगम दर्शन होते. पायथ्यापासून चालत अर्ध्या तासाच्या अंतरावर डोंगरावर एक सपाटी आहे. तेथे एका काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. या चौथऱ्याबाबतची आख्यायिका अशी की तुकाराम महाराजांचे शिष्य वास्कर महाराज या चौथऱ्यावर बसून कीर्तन करत असत. कीर्तनात ते एवढे दंग होऊन जात की त्यांना कशाचीच भ्रांत नसे. असेच एकदा कीर्तन सुरू असताना जोराचा पाऊस सुरू झाला. असे म्हणतात की त्यांच्या कीर्तनात व्यत्यय नको म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांच्यावर छत्र धरले होते. या चौथऱ्यापासून 10 मिनिटे पुढे गेल्यावर कड्यालगत उंचीवर कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. येथील पाणी चवीला मधुर व अत्यंत गार असते.
त्यापुढे काही अंतरावर भामचंद्र महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरासमोर पिंपळाचे एक मोठे झाड असून त्याचीही भक्तिभावाने पूजा केली जाते. मंदिराचे प्रवेशद्वार उभ्या कड्यातच आहे. कातळात कोरलेल्या या मंदिराची सभामंडप व गाभारा अशी रचना आहे. सभामंडपात 4 खांब असून त्यावर कोरीव व नक्षीकाम आहे. दगडी छतावरही नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात नंदी आसनस्थ आहे. येथे इतरही देवी देवतांच्या पाषाणातील मूर्ती आहेत. गाभाऱ्यात पुरातन शिवलिंग आहे आणि त्याच्या मागे पार्वतीची मूर्ती आहे. येथे दरवर्षी भामचंद्र महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. मंदिराच्या बाजूलाच भागीरथी कुंड असून त्यातील पाणी शंकराला अभिषेक करण्यासाठी वापरले जाते. मंदिराच्या बांधकामाचे ठोस संदर्भ उपलब्ध नाहीत. काहींच्या मते ही वास्तू पांडवकालीन आहे, तर काहीजण या लेणी सातवाहन काळातील असल्याचे सांगतात. या महादेव मंदिरासह संपूर्ण भामचंद्र डोंगराला राज्य सरकारने 2011 मध्ये संरक्षित वारशाचा दर्जा दिला आहे. मंदिराजवळच तुकाराम महाराजांची ध्यान करण्याची जागा आहे. साधारण 10 बाय 6 फूट आकाराच्या या गुहेत तुकारामांनी 15 दिवस अखंड ध्यान केले होते असे सांगितले जाते. गुहेतील भिंतीवर तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. मूर्तीच्या आजूबाजूला साप व विंचू यांची आकृत्या कोरलेल्या आहेत. याबाबत आख्यायिका अशी की 15 दिवस झाले तरी तुकाराम महाराज घरी न आल्याने त्यांचे बंधू कान्होबा परिसरात त्यांचा शोध घेत होते. मार्गात जो भेटेल त्याला ते तुकारामांच्या बद्दल विचारत होते. एका वाटसरूकडून तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर असल्याचे कान्होबांना समजले. तेथे पोचल्यावर तहानभूक हरपून तुकोबा ध्यान लावून बसल्याचे त्यांनी पाहिले. सतत एका जागेवर बसल्याने त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ बनवायला सुरुवात केली होती. त्यांच्या आजूबाजूला सर्प विंचू फिरत होते, परंतु तुकोबांना या कशाचीच तमा नव्हती. 15व्या दिवशी तुकोबांना साक्षात्कार होऊन देवाने त्यांना दर्शन दिले. ज्या ठिकाणी देव व तुकाराम यांची भेट झाली त्या ठिकाणी कान्होबांनी एकावर एक दगड रचले. त्यानंतर त्यांची मूर्ती तयार केली. मूर्तीच्या मागे विंचू, साप व वाघ यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. सध्या गुहेत जी मूर्ती दिसते हीच मूर्ती संत तुकाराम महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आहे. या तुकाराम महाराजांच्या ध्यानस्थ मूर्तीखाली लिहिलेला त्यांचाच अभंग, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, निर्वाण जाणोनी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे, सर्प विंचू व्याघ्र अंगासी झोंबले, पिडूजे लागले सकळीक, दीपकी कर्पर जैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. असा हा तुकाराम महाराजांचा अभंग आपणाला या ठिकाणी पाहायला आणि वाचायला मिळतो. हे स्थान वनक्षेत्रात येत असल्याने या तीर्थक्षेत्राच्या जीर्णोद्धार प्रक्रियेला मर्यादा येतात. मात्र सप्ताह समिती आणि देणगीदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता भक्तासाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. काही वर्षापासून साधनाभ्यास आणि चिंतनासाठी वारकरी या डोंगरावर येत असल्याने पुणे जिल्हा परिषदेनेही डोंगरावर पायाभूत सुविधा, वीज आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी व तुकाराम बीजेच्या दिवशी येथे यात्रा भरते. तसेच महाशिवरात्री दिवशी सुद्धा येथे यात्रा भरते. उपयुक्त माहिती.
पुण्यापासून 40 किलोमीटर तर देहूपासून 12 किलोमीटर. देहू आळंदीपासून अनेक वारकरी पायी दर्शनाला येतात. भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहने जाऊ शकतात. पायथ्यापासून साधारण 45 मिनिटे पायी अंतर. पाण्याची व्यवस्था आहे, मात्र निवास व न्याहारीची सुविधा नाही. जाताना सोबतच पाणी आणि न्याहारीसाठी अन्न घेऊन जावे. स्थळाचे नाव श्री तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर. प्रकार क वर्ग तीर्थक्षेत्र आणि संत तुकाराम महाराज यांची साक्षात्कार भूमी. विशेष पांडवकालीन कोरीव लेणी, महादेव मंदिर आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची अभ्यास आणि साक्षात्कार भूमी. ठिकाणाचा पत्ता श्री तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर, मुक्काम पोस्ट वासोली, तालुका खेड, जिल्हा पुणे. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.